depart at the scheduled time. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंदिर मामा की जय. गुड मॉर्निंग दोस्तों फ्रॉम नवी मुंबई. आणि आपण निघालेलो आहोत एका शॉर्ट नाही म्हणता येणार पण राईडवरती. मी चाललेलो आहे गावी. मला आता अजिबात आयडिया नाही आहे कसा आवाज येतो आहे काय येतो आहे, कारण पूर्ण ब्लॉगिंग सेटअप नवा आहे. DJ ॲक्शन 6 Pro ॲडव्हेंचर कॉम्बो मी लावला आहे आणि DJIचा माईक 2 जो वायरलेस माईक आहे तो मी नवीन लावला आहे. DJ Osmo 360 पण आहे जो अजून लावला नाही, पण मी पुढे गेल्यावरती लोणावळ्याच्या आसपास वगैरे लावेन. सो संपूर्ण सेटअप नवीन आहे. आवाज कसा येतो आहे काय येतो आहे काही माहीत नाही, कारण काही टेस्टिंग केलेलं नाही. काल रात्री माईक बाकीच्या सगळ्या ॲक्सेसरीज कॅमेरा वगैरे घेऊन आलो आणि आज गावी निघालो आहे. होपफुली आवाज येत असेल, नसेल तर बघूयात नंतर सेटिंग करूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पण आता ऑप्शन नाही. सकाळचे 9 वाजलेत. नेहमीचं ऐरोलीतलं ट्रॅफिक. कमॉन यार, सकाळी सकाळी हीच खूप मारामारी असते ऐरोलीत. रिक्षा, गल्लीतले छोटे मोठे रोड. बाकी आपला सिमटेकचा जो आपण कारप्ले लावला आहे 6 इंच डिस्प्ले आहे. त्याच्यामध्ये मी एक सेटिंग करून ठेवली ज्याच्यामध्ये मला मागच्या आणि पुढच्या दोन्ही गाड्या दिसतात. मोस्टली पुढच्यांची गरज नाही आहे ॲक्च्युली, मागच्या गाड्यांची गरज पडते, कारण टर्न मारताना किंवा ओव्हरटेक करताना मागच्या गाड्यांचा एक अंदाज येऊन जातो. आणि बाकी मॅप, गाणे आणि सगळ्याच गोष्टी. आपला ॲपलचा फोन आपण कनेक्ट केलेला आहे डिस्प्लेला. सकाळी सकाळी ट्रॅफिकने हैराणी आणली. चला मी तुम्हाला मोकळ्या रोडवर भेटतो. हॅलो. अब हो गया कनेक्ट. त्याला बंद होतं का काही कळत नाही. मित्रांनो, आपण आहोत इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरती. आपण जस्ट फ्युअल अप केलं आहे आणि ट्रॅफिकची हालत खूपच खराब आहे. म्हणजे एकदमच रोड जाम आहे आज. काय सीन आहे माहीत नाही. आणि इथं काम पण चालू आहे, मे बी त्याच्यामुळे पण असेल, पण आज जरा जास्त जाम आहे. सो आता इथून फटाफट बाहेर निघूयात. आपल्याला जुना मुंबई हायवे पकडायचा आहे. चला, गणपती बाप्पा मोरया. रोड मागच्या 4 वर्षापासून इथं काम चालू आहे. कधी पूर्ण होणारे देव जाणे. आणि एवढे ऑफिस हाऊसमध्ये एवढे बेकारी होते. काही म्हणजे का डिले आहे, कशामुळे डिले आहे कोणाला माहीत नाही, पण फक्त काम चालू आहे एवढं माहिती. आता किती दिवस काम चालू आहे देव जाणे. आणि मी वायझर ओपन ठेवला आहे
बघूयात नॉईज वगैरे येतो आहे काय माईकमध्ये, कारण आज सगळी टेस्टिंग करूयात माईकची की नॉईज येतो आहे का, माझे कानात जे गाणे चालू आहे त्याचा आवाज येतो आहे का. बस अरे ट्रॅफिकने हैराणी आणली. काय होतं, मुंबईमधून बाहेर निघायला जेवढा वेळ लागतो ना त्याच्यापेक्षा कमी वेळ आपल्याला कधी कधी डेस्टिनेशनला पोचायला लागतो, अशी हालत आहे. हां चला, काय तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो मी. चला, फायनली थोडासा मोकळा हायवे मिळाला. आपल्याला पकडायचा आहे मुंबई पुणे जुना हायवे, कारण एक्सप्रेसवेवरती एनिवेज बाईक अलाउड नाही आहे. आणि कंप्लीट 1 तास गेला आपल्याला फक्त ऐरोलीवरून या हायवेपर्यंत यायला. इतकी भयंकर ट्रॅफिक आणि इतकं भयंकर गर्दी. आणि दुसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे उन्हाळा अजून संपलेला नाही आहे, पाऊस आलेला नाही आहे, त्याच्यामुळं इतकं गरम होतं आहे. म्हणजे अक्षरशः मी पूर्ण भिजलो आहे आतमध्ये. आणि तरी मी हे विंटरवालं जॅकेट नाही घातलं, मी आपलं नॉर्मल मेशवालं जॅकेट घातले, जेणेकरून हवा आतमध्ये घुसत राहील. कारण जर ते विंटरवालं जॅकेट घातलं असतं ना मग तर काही खरं नव्हतं माझं. बट एनिवेज, आपण आज गावी चाललेलो आहोत. कारण असं आहे, माझे आई बाबा तीर्थयात्रेला निघालेत, त्यांची उद्या ट्रेन आहे. सो त्यांना सी ऑफ करायचं आहे आणि आपण उद्याच परत मुंबईला येणार आहोत. कारण त्यांची काहीतरी सकाळी 6 वाजता ट्रेन आहे, तर त्यांना ट्रेनमध्ये बसून त्यांना टाटा बाय बाय करून आपण परत बॅक टू मुंबई. राईड शॉर्ट आहे पण बऱ्याच गोष्टींचं टेस्टिंग होणार आहे. मी आता एक पाण्यासाठी ब्रेक घेईल, त्यावेळेस आपण आपलं इन्स्टा नाही DJI Osmo 360 लावूयात आणि तुम्हाला खंडाळ्या घाटातला मस्त असा व्ह्यू द्यायचा प्रयत्न करतो. बाकी मी आत्ता जे रेकॉर्डिंग करतो आहे ते 4K 120 FPS रेकॉर्डिंग चालू आहे अल्ट्रा वाईड सेटिंगमध्ये. आणि हॉरिझॉन्टल लॉक मी डिसेबल ठेवलं आहे, जेणेकरून मी जसा कॅमेरा हलवेल तसा तो मूव होत राहील. प्लस आपला DJIचा वायरलेस माईक. तो जो प्रॉब्लेम मला मागच्या राईडमध्ये आला की गोप्रो लावा, त्याचा तो एक्सटर्नल जॅक लावा, त्याच्यानंतर मग तो एक्सटर्नल केबल किंवा एक्सटर्नल ॲडॅप्टर आपण ज्यावेळेस लावतो तर त्यावेळेस तो पूर्ण कॉम्प्रोमाइज होऊन जातो, कारण तो काही वॉटरप्रूफ नसतो. आणि ऑलमोस्ट 2 ॲडॅप्टर माझे जवळजवळ मागच्या 2 ते 3 वर्षात खराब झाले. जवळजवळ 4-4 हजाराचा तो एक ॲडॅप्टर आहे. आणि यावेळेस K2K राईडला तर पूर्ण गोप्रोचं जे चार्जिंगचं सॉकेट आहे तेच खराब झालं. ॲडॅप्टर तर खराब झालं पण चार्जिंगचं सॉकेट पण खराब झालं. त्याच्यामुळे मला आता पूर्ण सेटअप नवीन घ्यायला लागला. एनिवेज आपल्याकडे 360 नव्हता, सो 360 मी घेतला. DJIचा Osmo 6 ॲडव्हेंचर कॉम्बो मी घेतला आहे, कारण त्याच्यासोबत ज्या एक्स्ट्राच्या बॅटरी येतात आपलं रेकॉर्डिंगमध्ये टेन्शन नाही राहिलं पाहिजे. दिवसभर आपण रेकॉर्ड करू शकतो, कारण 3 बॅटरी प्लस आपण जो 360 घेतला आहे तोही ॲडव्हेंचर कॉम्बोज घेतला आहे, तो त्याच्यासोबतही 3 बॅटरी आल्या. तर टोटल आपल्याकडे 6 बॅटरी आहेत. तो दिवसभर आपण हवं तितकं रेकॉर्डिंग करू शकतो विदाऊट एनी टेन्शन. फक्त आता घरी जाऊन मला बघायला लागेल की व्ह्यू कसा दिसतो या कॅमेऱ्याचा, आणि मग थोडंसं सेटिंग ॲडजस्टमेंट करायला लागतील, कारण मी पूर्णपणे रॉ ठेवलं आहे सगळं. मी जास्त काही छेडछाड केली नाही सेटिंगसोबत. पण या कॅमेऱ्याचा नाईट विजन वगैरे मस्त आहे. मी काल रात्री ज्यावेळेस परत येत होतो शॉपिंग करून त्यावेळेस मी चेक केलं की नाईट विजन एकदम कडक आहे आणि रेकॉर्डिंग पण व्यवस्थित होतं, ब्लर वगैरे होत नाही, शेकी होत नाही. सो ट्रॅफिक अजूनही काही पाहिजे असं कमी झालेलं नाही आहे.
बस गाडी चालवतोय. मे बी आज वर्किंग डे आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक थोडंसं राहणार. एकदा आपण तो कळंबोलीचा राईट घेतला ना की तिकडे कुठेतरी साईडला थांबून पाण्याचा ब्रेक घेऊयात आणि आपला इंस्टा 360 पण लावूयात. यार इंस्टा नाही यार, DJ 360. आणि मुंबईमध्ये फॉग लॅम्पसाठी पकडापकडी वगैरे भरपूर चालू आहे. आता ते किती दिवस चालू राहणार आहे ते माहीत नाही, पण मी कवर घालून ठेवलेत. आपले मेन अल्फा जो आहे तो, खाली जे HJGचे पेअर आहे त्याला काही कवर वगैरे घातलेलं नाही. बट एनिवेज बघूयात. जी आए मस्त गाणे चालू आहेत, मस्त दिसतही असतील तुम्हाला. पुढचा मागचा सीन पण दिसतो. हे एक या स्क्रीनचा आणि म्हणजे हे सिमटेकचे जे मी घेतलेलं आहे डिस्प्ले, त्याच्यात मला हे पहिल्यांदा असं मिळालं आहे की माझ्या डिस्प्लेसोबत मी कॅमेरेज पण ऑन ठेवू शकतो, जेणेकरून मला मोस्टली मला मागची गाडी जास्त बघायला लागते, कारण पुढचं टेन्शन नाही. मागचे कसे असतात वाकडे तिकडे कसे पण येतात आपल्याला ओव्हरटेक करायला हे करायला, मग ते थोडंसं बरं पडतं. आपण ऑलमोस्ट कळंबोलीच्या टर्नला पोचलेलो आहोत. ओके, आपण इथं घेतलेला आहे एक छोटासा ब्रेक. एक पाणीची बॉटल घेतली, एक कप चहा, ऑस्मो 360 लावला आहे मी. आय होप मला ट्रॅक करत असेल तो. ओके, सो मी इथे समोरच्या बाजूला आपलं 360 लावलं आहे. आपल्याकडे 2 माउंट आहेत, एक तर इथे हँडलवरती आहे, दुसरं एक समोर आहे. सध्या तरी मी समोर लावलं आहे, हँडलवरती नंतर लावूयात. सध्या तरी आहे हाच सेटअप लावून आपण निघालं. आता इकडनं आपल्याला राईट घ्यायचं आहे. सरळ आपण जुन्या मुंबई पुणे ओल्ड हायवेला लागणार. राईट घेतला की हा आपला कळंबोलीचा टर्न. वरती आहे तो आपला मुंबई पुणे एक्सप्रेस वे. बाईक अलाव असते तर मजा आली असते, पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यावरती बाईक अलाउड नाही आहे. सो हा माझा अवतार, म्हणजे मे बी मी दिसत असेल. पूर्ण मेशवालं जॅकेट घातलं आहे आज. इन्स्टा हा 360 मी परत घाटात गेल्यावरती ऑन करतो. बॅटरी 89% आहे, म्हणजे भरपूर आहे. आणि माईक आपला पटकन कनेक्ट होतो, तर टेन्शन नाही. फक्त हेच बघावं लागेल की माईकचं आवाज थोडंसं कमी जास्त करायला लागतो, कारण मी सध्या सेटिंग 50वरती ठेवली आहे. पण जर आवाज जास्त येत असेल तर मे बी आपल्याला कमी करायला लागेल, कारण मला दिसते रेड बार हिट होतो आहे. सो मे बी आवाज जास्त येण्याचे चान्सेस आहेत. बट एनिवेज बघूयात. आता तर जोपर्यंत आपण व्हिडिओ एडिटिंगला बघणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी करणार नाहीत. आपल्या बायकर्स पॉईंटला आपण कॉफी ब्रेक घेऊयात लोणावळ्याचा खंडाळ्याचा घाट चढल्यानंतर, आणि मग तिथून पुढे आपला जर्नी कंटिन्यू करूयात. सकाळचे 10:15 झालेत. आजची तारीख आहे 19 जून 2026.
सेटिंग असणार आहे. बंद पाहिलं माहिती. ओके यार माईकचं बघायला पाहिजे. बंद पडतोय तर लफडं आहे. प्रत्येक वेळी चालू नाही करू शकत आपण थांबून, है ना. काहीतरी सेटिंग असणार आहे त्याची की चालू केलं की चालू राहिलं पाहिजे, बंद नाही झालं पाहिजे. काय होतं तो आयडियल राहिला की बंद होतं तो एक लफड्याचंच काम आहे. बघूयात काहीतरी जुगाड असेल त्याचं पण बघायला लागेल. एनिवेज आपण थोडंसं मोकळ्या रस्त्यावरती आहोत. आपण आहोत जुना मुंबई पुणे हायवे. हलकंसं ट्रॅफिक आहे पण इकडे ठीक आहे. इकडं कसं गर्दी कमी असते, इकडं मुव्हिंग असतं ट्रॅफिक, सो काही वाटत नाही. सायक्लिस्ट ओके 360 पण चालू केलं आहे आपण. यार व्हायब्रेट खूप होतं आहे हवेने पण. आता त्याचं इमेज स्टॅबिलायझेशन चालू आहे का नाही माहीत नाही मला, नाहीतर सगळं व्हिडिओ व्हायब्रेट व्हायचा. नमः. कुठल्याही प्रवासाचा हाच एक वेगळा आनंद असतो ज्यावेळेस तुमच्या इंटरकॉमवर सुंदर अशी गाणी चालू असतात, रिकामा रस्ता आणि निसर्ग देवतेचा आपल्यावरती असलेला आशीर्वाद, जेणेकरून आपल्याला ऊन पण लागत नाही आहे. कंटिन्युअसली आभाळ आहे डोक्यावरती आणि पाऊस आला तरी टेन्शन नाही. आपल्याकडे रेन लायनर आहेत, जो आपण पूर्ण तयारीनिशी निघालेलो आहोत. आपला सेटअप आता कसा सगळा वॉटरप्रूफ आहे. आपला 360 वॉटरप्रूफ आहे, आपला कॅमेरा वॉटरप्रूफ आहे. सो टेन्शनवाली बातच नाही आहे का नाही. फक्त आता हा डिस्प्ले कितपत कॅमेऱ्यात दिसतोय ते माहीत नाही, कारण व्ह्यू जसं मी बोललो की अजून DJI मी प्रॉपर सेटअप नाही केला आहे. बाकी एक मिनिट टर्नचा जरा आनंद घेऊ द्या. हय 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 हय. हे असे घुसणाऱ्यांना थोडं सांभाळायला लागतं, कारण ते अचानक घुसतात आणि काही काही नमुने तर असं असतात ना, रस्ता पण बघत नाही, डायरेक्ट गाडी टाकतात. तर अशा वेळी थोडं कॉशियस राहायला लागतं. बाकी सकाळची वेळ आहे त्याच्यामुळं अजून उन्हाचा काही जास्त त्रास नाही आहे, पण जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं ऊन आणि गरमी दोन्ही पण वाढत जाईल. मस्त ग्रीनरी इकडे, मस्त आहे एकदम. आपल्या 360चा एक प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यामध्ये आपण मेमरी कार्ड टाकलेलं नाही आहे. सध्या जे काय रेकॉर्डिंग होतं आहे ते त्याच्या इंटरनल मेमरीमध्येच होतं आहे. सो जर त्याची मेमरी फुल झाली तर आपल्याकडे लॅपटॉप पण नाही आहे सोबत, जे आपण कॉपी करून दुसरीकडे घेऊ शकतो. सो बघूयात, जेवढं रेकॉर्ड होईल तेवढं होईल. बाकी जे नाही होणार ते नाही होणार, त्याला काय नाही करू शकत. मेरी जान तूने मुझको पागल है किया. या रोडला स्पीड ब्रेकर खूप आहेत, पण खूप म्हणजे भयंकर स्पीड ब्रेकर आहेत. तुझे जाने ना दूंगा. चलो आपण घाटातच चालू करूयात, कारण ह्या रस्त्यावरती आपण भरपूर वेळा आलेलो आहे. आपण घाट चालू झाला की दोन्ही कॅमेरे चालू करूयात.
माईक हां चालू आहे. चलो, तो इकडनं चालू होतोय खंडाळा घाट. मस्त असा खंडाळा घाट. चल बाबा, नाही तर बाजूला हो ना. दिखना 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 लिखना लिखना. अय हय, नवीन टायर आहेत आपले, त्याच्यामुळे लीन करायला काय वाटत नाही. आणि त्यात आज गाडी नेकेड आहे. हे फक्त टॉप बॉक्स लावलेला आहे, त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही आहे. पॅनियर असल्यावर थोडंसं भिजकायला होतं, कारण हेवी असते गाडी, लीन करायला थोडं रिस्की असतं. पण ॲडव्हेंचर बाईक आहे यार, चालतं तेवढा. तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही. गाडी रे थांब. ब्लाइंड स्पॉटला कशाला ओव्हरटेक करतात रिक्षावाले, काय कळत नाही. गाडी आली वरून. अरे अरे, पुन्हा टर्न खराब केलं याने. चलो कोई नाही, पुढच्या टर्नला मजा घेऊयात. बंदर मामा, ओ बंदर मामा. हेलो कॅमेरा. बैलगाडा आणि त्यात बैल, एक नंबर भाई. नाद पाहिजे, फक्त नाद, बाकी सगळ्या गोष्टी होतात. मस्त आहेत बैल पण, दोन्ही पण एकदम गुबगुबीत. बात करता ये बुद्ध समन है. मे बी इकडं काल परवा पाऊस झाल्यासारखा वाटतोय, कारण हवेत गारवा आहे हलकासा. टर्न खराब होणार बहुतेक. नाही ठीक आहे, निघेल. एक नंबर भाई. भाई घाटात गाडी चालवायची मजा फक्त रायडरलाच माहिती असते. काय काय मजा असते सिरियसली. भाई आतमध्ये येऊ नको फक्त. जय हो शिंगरोबा बाबा की जय हो. वाह, वन वे त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे, आपण खेचू शकतो. अरे थोडा आतून आलो आपण, बाहेरून पाहिजे होता. चलो ठीक आहे. अरे ठरव भाई, कुठं जायचंय. हो बंदर मामा कसे बसलेत. वानर यार, उन्हातानाचं आय डोंट नो हे कसे सर्वाईव्ह करत असतील बिना पाण्याचं वगैरे. वाईट वाटतं रे, कारण उन्हाळ्यात त्यांना पाणी मिळणं मुश्किल. आणि काल मला वाटतं पाऊस झालेला आहे, कारण गारवा आहे इकडे, चांगला गारवा आहे. म्हणजे अगदीच मुसळधार नाही, पण माती ओली करण्याइतका पाऊस झालेला दिसतोय.
हाय. ओके, आपला कॉफी ब्रेक झाला पूर्ण. निघूयात. अपना ही साया देख के तू. ये वही KTM वाला रायडर आहे जो आपल्याला घाटात भेटला होता. मस्त आणि सुसाट रस्ता. हलके हलकेसे डोंगर आहे तिकडे. एक छोटासा घाट पण आहे पुढे. छोटा म्हणजे नॉमिनल घाट आहे तो. हाय हाय. पाऊस नाही यार. पाऊस असला ना इतका सुंदर दिसतं ते डोंगर. हलकी हलकी ग्रीनरी आहे पण पाऊस नसल्यामुळं ऑलमोस्ट डोंगर सगळे टाकले झालेत. तेरा प्यार. खाली रेल्वे ट्रॅक. लवकर जागा नाही देणार यार. काढून घेऊया चला, मिळाली जागा तर. वाह, काय कॉलेज है, सोसाइटी है. जिगर गया जी, अभी अभी यही था किधर गया जी, किसकी अदाओं पे मर गया जी. आहे क्लासिक ते क्लासिकच मित्रांनो. काही म्हणा, क्लासिक सारखी मजा नाही. अभी अभी यही था किधर गया जी, किसकी अदाओं पे मर गया जी, बड़ी बड़ी अखियों से डर गया जी. कहीं मारे डर के चूहा तो नहीं हो गया. वाह वाह, कहीं मारे डर के चूहा तो नहीं हो गया. वाह. कहाँ मेरा जिगर गया जी, अभी तभी यही था किधर गया जी, किसकी अदाओं पे मर गया जी, बड़ी बड़ी अखियों से डर गया जी. आहे घाट मस्त.
जिगर गया जी. होय होय, गुलमोहर बघा कसला लाल झालाय. एक नंबर भाऊ, एक नंबर. तेरे चेहरे से नजर नहीं हटती नज़ारे हम क्या देखे, नज़ारे हम क्या देखे. मी घेतलं होतं ते एक चहा आणि पाण्यासाठी ब्रेक, शॉर्ट ब्रेक. आपण ऑलमोस्ट शिक्रापूरच्या जवळ पोचलो आहे. इथून अजून 100 किलोमीटर तरी असेल, 100 किलोमीटर किंवा 90 किलोमीटर. आणि आपल्याला पूर्ण रोडला ट्रॅफिक लागले चाकणपर्यंत. थोडा वेळ आज जास्त गेला ट्रॅव्हलिंगमध्ये. उद्या रिटर्न निघताना लवकर निघूयात, म्हणजे ट्रॅफिक थोडं कमी लागेल. तर काय होतं, ट्रॅफिकमध्ये हालत खराब होऊन जाते. मस्त असा पाटील गुळाचा चहा आपला झालेला आहे. आणि आता इथून आपण निघतोय. त्याला थोडा वरते करूयात. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंदिर मामा की जय, चंडेश्वर महाराज की जय. मोबाईल खाली ठेवा. यायला गाडीचं लक्ष, गाडीकडे लक्ष सोडून मोबाईल बघत बसतात. त्याला असे नमुने आहेत ना या रोडवरती. चालू गाडी चालवताना मोबाईलची काय हौस असते लोकांना काय कळत नाही. अरे एवढा काय अर्जंट कॉल असतो, आणि असे कॉल तुमचा जीव घेऊ शकतात, हे पण लोकांना साधा कॉमन सेन्स नसतो. चला जाऊ द्या, असे नमुने भरपूर भेटतात रोडवरती. मगाशी तर एक नमुना डायरेक्ट एका स्कूटीवालीला आडवा आला होता. ती बिचारी इतकी पॅनिक झाली, तिला हॉर्न वाजवायचं सुद्धा कळलं नाही. हे एक नमुने भरलेले आहेत आपल्याकडं. आपल्याला अजून भरपूर लांब जायचं आहे. दुपारचे 1:15 वाजलेत. यार या माईकचं काहीतरी बघायला लागेल. कारण काय होतं माहिती का, आपण कॅमेरा बंद केला ना की तो माईक जातो आयडियलमध्ये, आणि आयडियल टाईम मे बी माईकचे काहीतरी कॉन्फिगरेशन असणार आहे ज्याच्यात तो माईक बंद होऊन जातो. तो एक तो प्रॉब्लेम आहे वायरलेस माईकचा. आपल्याला त्यासाठी काहीतरी जुगाड शोधायला लागणार आहे की तो माईक चालू कसा राहील ऑल टाईम. आपण आहोत सध्या शिक्रापूर चाकण बायपास रोडला. भूक लागली आहे यार थोडीशी. पण आता या ब्रेक नंतर माझा विचार आहे डायरेक्ट घरी ब्रेक घ्यायचा. कारण
आपल्याला अजून 1:15 झाले, 2:15 2:30 तरी वाजतील घरी पोचता. ठीक आहे, म्हणजे जेवणाचा वेळ होईल तोपर्यंत, जेवणाच्या वेळेपर्यंत घरी जाऊ. आणि मी मुद्दाम वायझर उघडं ठेवलं आहे, मला बघायचं आहे विंड नॉईज येतो आहे का या माईकमध्ये, कारण या माईकबद्दल भरपूर ऐकलं आहे मी. नॉईज कॅन्सलेशन, विंड प्रोटेक्शन, बरंच काय. तो वायझर उघडा ठेवल्यावरती काय होतं आहे ते बघायचं आहे. हा रस्ता नेहमी वर्दळीचा असतो, इकडं कायम गर्दी असते या रोडवरती. आणि तुम्ही कधीही या रोडवर गर्दीच मिळते. आपण पोचलो आहे बहुळमध्ये. आणि आपले गाणे का बंद आहेत पण? गाणे बघायला लागतील, गाणे बंद झाले. जरा एवढं गाव जाऊ द्यात, मग गाणे चालू करूयात. माईक काय माहीत दिसत नाही. श्रीगोंदा 43 जामखेड 113 माईक दिसतोय. हां आहे. चलो आता इकडे रस्ता सुसाट आहे, इकडे काय टेन्शन नाही आणि इकडे ट्रॅफिक पण नसतं या रोडला. श्रीगोंदा स्टील 43 किलोमीटर आहे. काय वाटतं पोचू आपण 2:30 वाजेपर्यंत? चान्स तसा कमीच आहे, कारण गावं आहेत मध्ये भरपूर. बट प्रयत्न करूयात. आणि आज वरुण देवताने आपल्यावर कृपा केली आहे. पाऊस पडला नाही पण आभाळ आहे, सो ऊन आपल्याला आज त्या तुलनेत कमी लागले. पण कुठेतरी रस प्यायची इच्छा झाली. रस प्यायला आहे म्हटलं माय. सो कुठेतरी रस पिऊयात मिळाला तर. पण जोपर्यंत रस्ता चांगला आहे तोपर्यंत गाडी खेचून घेऊयात. हाय विंड ब्लास्ट भरपूर आहे, भरपूर म्हणजे भरपूर आहे. माईकमध्ये किती येतो ते बघायचं आहे मला. युजली यायला तर नाही पाहिजे. हो अजय तर स्पेशल चालू असतो गाणे. विंड ब्लास्ट एवढा आहे ना, काही ऐकू येत नाही. सुंदर आहे, नावऱ्यानंतरचा रस्ता सुंदर आहे. हा रस्ता मला पहिल्यापासूनच आवडतो, कारण हा चांगला बनवून ठेवला आहे त्यांनी. 1-2 ठिकाणी काही पॅच असे आहेत जिथं काम झालेलं नव्हतं, पण मे बी झालं असेल तर माहीत नाही आता, कारण आपल्याला पण बरेच दिवस झाले इकडे. कोहोकडेवाडी राईट. कोणाला कोहोकडेवाडीला जायचं असेल तर इकडं राईटला. आपण पोचलो निर्वीमध्ये. निर्वी वाह, पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिर. जय श्रीराम, जय हनुमान. आज तसं सॅटर्डे, सॉरी सॅटर्डे नाही, फ्रायडे आहे यार. इट्स नॉट वीकेंड, इट्स अ वर्किंग डे. माझी सुट्टी आहे म्हणून मला सॅटर्डे वाटतं, पण आज शुक्रवार आहे. चला, हा रस्ता कडक आहे. हा एक पॅच मस्त आहे एकदम. डाळिंब झाकून ठेवलेत लोकांनी. काष्टी 21 किलोमीटर आपल्याला वाया काष्टीत जायचं आहे. हा रस्ता सरळ जामखेडला जातो जर हाच आपण रस्ता पकडून गेलो तर.
मागच्या काही वर्षांमध्ये जामखेड फेमस झालं आहे काही गोष्टींसाठी. बहुतेक सगळ्या लोकांना माहिती आहे जामखेड कशासाठी फेमस आहे. मी वेगळं असं काही सांगणार नाही. ऊसाची शेती, वा, हे ड्रोन पाहिजे होता यार. बस आता तेवढीच एक इन्व्हेस्टमेंट राहिली आहे ड्रोनची. ड्रोन आला की आपली इन्व्हेस्टमेंट झाली सगळी. नदीचं पाणी आहे इकडं, त्याच्यामुळं यांना ऊस इकडे जगतो. मस्त आभाळ आलं जसं मित्रांनो, मस्त असं आभाळ आलं, कडकवाला आभाळ. पाऊस पडला तर मजाच येईल. अर्थात मी घरी पोचल्यावरती, घरी पोचल्यानंतर येऊ देत, भरपूर पाऊस येऊ देत, काही प्रॉब्लेम नाही, काही अडचणच नाही. कारण रेल लाईनर काढायचा कंटाळा येतो. हाय एवढा विंड ब्लास्ट ना, खतरनाक होता. कनेक्ट हां झाला. चला तर मित्रांनो, आपण ऑलमोस्ट श्रीगोंद्यात पोचलेलो आहोत, ऑलमोस्ट. आणि पुढच्या मे बी 10 मिनटात आपण घरीसुद्धा पोचू. 2:40 म्हणजे आपण जवळजवळ 20 मिनिट लेट आहोत आपल्या टार्गेट टाईमपेक्षा. आणि रस्ता खराब असल्यामुळं आपल्याला उशीर झाला आहे. बट एनिवेज मजा आली. आणि आपण इथपर्यंत जे व्हिडिओ शूटिंग केलं आहे इथपर्यंत, म्हणजे श्रीगोंद्यापासून मुंबईपासून ते इथपर्यंत, मी अजून बॅटरी चेंज केलेली नाही आहे. तर जे काही शॉट्स आहेत दोन्ही 360 आणि ॲक्शन 6मध्ये, तो एकाच बॅटरीवरती आपण आत्तापर्यंत आलेलो आहोत. सो बॅटरी टेस्टिंग इज ओके. जे काही रेकॉर्डिंग झालं आहे ते आपण दोन्हीमध्ये 4K, आय थिंक 360मध्ये आपण 8Kने रेकॉर्ड करतो आहे, 8K 30 FPS. आणि DJI-मध्ये आपण 4K 60 आहे का 120 आहे माहीत नाही, पण मोस्ट प्रॉब्ली 60 किंवा 120 असेल. पण बॅटरी आहे, अजून पण आहे. सो गुड न्यूज इज की बॅटरी बॅकअप दोन्हीचाही चांगला आहे. आणि माईक जो आपण वापरतो आहे DJI माईक 2, तर त्याची पण बॅटरी अजून भरपूर शिल्लक आहे. सो DJI क्लेम करते की ती बॅटरी 16 ते 18 तास चालते. आणि मला वाटतं ती चालतही असेल. आता आपण लाँग राईडला जाऊ त्यावेळेसच आपल्याला कळेल की ती ॲक्च्युली किती वेळ चालते, कारण बॅटरी बंद होते. आणि ऑब्वियस आहे आयडियल झाल्यानंतर ती बंद होणार. पण तेच आहे की प्रत्येक वेळी कॅमेरा चालू करायचा तर बॅटरी पण मग तुम्हाला मॅन्युअली, माईक पण तुम्हाला मॅन्युअली चालू करायला लागतो. एवढा एकच एक इश्यू आहे. बाकी आता फुटेज किती क्लिअर आहे, किती चांगलं आहे, आता कॅमेऱ्याचा अँगल कसा आहे मला माहीत नाही, कारण तो पण मी सेट केलेला नाही. जसा आहे तसा लावला आणि चाललो आहे. आता तो खाली आहे वरती आहे, तर पूर्ण चेकिंग केल्यानंतरच कळेल. आणि चेकिंग ते उद्याच होणार, कारण आज मी लॅपटॉप आणलेला नाही आहे. श्रीगोंदा, वेलकम टू श्रीगोंदा. काय करूयात, बाहेरून जाऊयात की आतून जाऊयात? बाहेरून रस्ता खराब आहे आणि आतून पण रस्ता खराब आहे. जाऊ द्या, बाहेरूनच जाऊयात. बायपासचा रस्ता इकडं काम चालू आहे सिटीमध्ये. तुम्हाला श्रीगोंदा सिटीचं दर्शन पण देतो, कसा आहे श्रीगोंदा गर्दीने भरलेला.
3:15 वाजले, 2:45. श्रीगोंद्यामध्ये डेव्हलपमेंट भरपूर झाली मागच्या 10 वर्षांमध्ये. आणि कधी काळी एकदम गावासारखं असं वातावरण असणारं श्रीगोंदा थोडं आता कुठं शहरासारखं वाटायला लागलं आहे, कारण बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली आहे, बऱ्यापैकी श्रीगोंद्याची ग्रोथ झाली. मागच्या 10 वर्षात भरपूर जुने कन्स्ट्रक्शन तोडून नवीन कन्स्ट्रक्शन झाले. सो तेही थोडं जमेची बाजू आहे. आणि कॉलेजेस खूप आहेत श्रीगोंद्यामध्ये. इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, BCA कॉलेज आहे, BBA कॉलेज आहे. श्रीगोंदा ST स्टँड या बाजूला माझ्या उजव्या हाताला. ST स्टँड काय डेव्हलप झालं नाही, ते अजून आहे तसंच आहे, बट ठीक आहे. ओके, इकडे अजून रोडचं काम चालू आहे आणि बहुतेक रोड डायव्हर्ट केला आहे. सो जाऊ द्या, बाजार तळातून जाऊयात. डायरेक्ट आपल्या घराकडे निघेल रस्ता. बाजार तळातून गेल्यानंतर पण वळवायला जागा मिळाली पाहिजे, नाही तर लफडा होणार. आणि बाजार तळातला रस्ता थोडा वाहतुकीचा असतो. श्रीगोंद्यातलं मोठं असं राम मंदिर माझ्या उजव्या हाताला. जय श्रीराम, जय श्रीराम. खूप सुंदर असं आणि खूप मोठं असं राम मंदिर. प्रॉब्लेम हा आहे ना की घरी आता पाणीसुद्धा नसणार आहे. सो आपल्याला फटाफट आवरून आपल्या दुसऱ्या घरी यायला लागेल. श्रीगोंद्यात आपले टोटल 3 फ्लॅट आहेत. एक फ्लॅट मी वापरतो, एक माझा फ्लॅट रेंटवरती आहे आणि तिसरा आमचा माझ्या भावाचा फ्लॅट आहे, जो की त्याची फॅमिली त्या फ्लॅटमध्ये राहते. आता सगळे गावी गेले असतील शाळेसाठी. बघूयात, आपण पण गावी जाऊयात. तुम्हाला गावाकडचं पण दर्शन देतो, गावाकडचं पण घर दाखवतो. आज व्हिडिओ आपण श्रीगोंद्यात नाही, आज आपण व्हिडिओ गावी एंड करूयात, है ना. तर हे लोक आले नसतील तर चलो चले मितवा. कॅमेरा चालू आहे का? पण मी बडबड करतोय खरं. हां, हे चालू. या बिल्डिंगमध्ये 3rd फ्लोअरला एक फ्लॅट आहे आपला. आणि गाडी आता आपल्या पार्किंगला लावूयात. टिपिकल गावाकडचे लोक साड्या यांच्या खाली लटकत आहेत. सवय जाणार नाहीत, काय नाही करू शकत काही गोष्टींना. पार्किंगला आतमध्ये टाकता येईल का? येईल, पण थोडी अडचण आहे. वाकडे तिकडे गाड्या लावून ठेवतात ना, त्याच्यामुळे सगळे पार्किंगची वाट लागते. ऐक